राधानगरी तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात तुरंबे इथल्या कन्या विद्या मंदिर शाळेनं उल्लेखनीय यश संपादन केलंय। शाळेतील तब्बल 10 विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक झाल्या असून त्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय। विद्यार्थिनींच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षकांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचं मत गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाने यांनी व्यक्त केलं। तुरंबे इथं शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला। राधानगरी तालुक्यात 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 120 विद्यार्थी पात्र ठरलेत। त्यामध्ये तुरंबे केंद्रातील तब्बल 22 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलंय। तालुक्यातील सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तुरंबे केंद्रातील असल्याचं गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे यांनी सांगितलं। तुरंबेमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला। यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांच्या यशामागे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। कन्या विद्या मंदिरच्या 10 विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे। नियमित अभ्यास, शिक्षकांचं मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि विद्यार्थिनींची जिद्द यामुळे हे यश मिळाल्याचं शिक्षकांनी सांगितलं। सत्कार समारंभात विस्तार अधिकारी एकनाथ कांबळे, मुख्याध्यापक BS पवार, अशोक कांबळे, सचिन कुदळे, शांताराम मर्दाने, सागर तेली, किशोर पाटील, गजानन पाटील, राजाराम नारिंगकर, गीता पाटील, गीता जाधव, प्रकाश ढेकळे, अश्विनी देवर्डेकर, रामचंद्र गोसावी उपस्थित होते।